पुणे जिल्ह्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली. पुणे जिल्ह्याच्या कडे कपारीत ध्वनी ज्वलंत झाली. ओठ मावळ्या मशाल हाती गे रात्र वैऱ्याची आली. दाव तू ठसका, दाव तू ठसका आणि पवार साहेबांचा हिसका. वेळ ही आता आली. ओठ मावळ्या मशाला हाती गे रात्र वैऱ्याची आली. दाव तू ठसका, पवार साहेबांचा हिसका. अमोल कोल्हेंची बारी आता आली आणि वाजवा तुतारी. उठ मावळ्या मशाला हाती गे रात्र वैऱ्याची आली. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू मनाचे मानबिंदू, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण करून महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला यशशिखरावर नेऊन ठेवण्याचं महत् कार्य केलं, शेतकऱ्यांचे आशास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर येताना संभाजी शेठ तांबे यांच्या कार्यालयात बसलो होतो आणि जुना पेपर पाहत होतो. जुना पेपर पाहताना पहिल्या पानावरती बातमी होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विदेशातून भारतात आगमन. त्याच्या खाली एक बातमी होती, देश अराजकतेच्या उंबरठ्यावर. दुसरं पान उचललं, दुसऱ्या पानावरती एक बातमी होती, देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रात आगमन. आणि खाली बातमी होती, महाराष्ट्रात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं. तिसरं पान उचकलं, तिसऱ्या पानावरती पहिली बातमी होती, महाराष्ट्रात शिंदे फडणवीस अजित यांच्या सभा. आणि खाली बातमी होती, महाराष्ट्रात चोऱ्या माऱ्यांचं प्रमाण वाढलं. मी परवा 26 तारखेपर्यंत मराठवाड्यात होतो आणि मराठवाड्यातील जनतेनं ठरवलेलं आहे, जेव्हा गावागावामध्ये आम्ही फिरत होतो तेव्हा गावागावातील जनता म्हणत होती, ही लढाई आता नेत्यांची नाही, ही लढाई आता सामान्य जनतेची आहे. मराठवाड्यातील जनतेने ठरवलं होतं. 26 तारखेला आम्ही बघितलंय की माझ्या मुस्लिम समाजाने रांगा लावून महाविकास आघाडीला मतदान केलं. मराठवाड्यातील जनता ह्या लबाडांना विचारत होती की अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा माझ्या माता भगिनीवरती लाठी हल्ला होत होता, माता भगिनीला लाठीनं मारलं जात होतं, तेव्हा या भाजप आणि मित्र पक्षाचे लोक कुठे होते? आपल्यातून फुटून गेलेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जेव्हा गावामध्ये फिरत होता तेव्हा लोक अक्षरशः दारं लावून घेत होती आणि सांगत होती की आता या वेळेस आम्ही मतदान करणार ते फक्त महाविकास आघाडीलाच मतदान करणार. काल परवा मी ऐकलं, ओतूरच्या सभेमध्ये काही लोक मोदी नामाचा जप करत होती. मी मगाशी म्हटलं की नेत्यांची निवडणूक नाही, जनतेची निवडणूक आहे.
तीन वेळा हरलेली लोक ओतूरच्या सभेमध्ये येतात आणि सांगतात, मोदीच्या नावानं जप करतात. त्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की या जुन्नरच्या जनतेला वेठीस धरण्याचं काम कोण करत आहे? आज जुन्नरच्या ठेकेदारांना विचारा, तुम्हाला ब्लॅकमेलिंग कोण करत आहे? जुन्नरच्या शेतकऱ्यांना विचारा, या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या मिंदे गटाच्या लोकांनी, त्या अजितदादाच्या गटाच्या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं आहे? मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की आता जुन्नरच्या जनतेने ठरवलेलं आहे की लबाडांबरोबर जायचं नाही तर निष्ठावानांबरोबर राहायचं, आणि तो विजय आपल्याला प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या हिमतीनं डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे शक्ती उभी करायची आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या जुन्नरमध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराची लोक आहे. काही लोक चर्चा करतात की नेता की अभिनेता. मी त्यांना सांगू इच्छितो ही लढाई नेता आणि अभिनेताशी नाही, ही लढाई सोंगाड्या विरुद्ध छत्रपती शिवरायांचा विचार रुजवणाऱ्या मर्द मावळ्याची लढाई आहे. सोंगाड्या आपल्याकडे येईल, वेगवेगळी सोंग दाखवेल, त्या सोंगाड्याच्या भूलथापाला पळायचं नाही. पण ज्या डॉक्टर अमोल कोल्हेंनी या महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीच्या तख्तावरती बुलंद केला, त्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे आपल्याला उभं राहायचं आहे. मी पवार साहेबांना शब्द देऊ इच्छितो. पवार साहेब, जुन्नरची जनता फार हुशार आहे. ही साधू संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, आणि वारकरी गद्दारांना कधी साथ देत नाही. ही लढाई गद्दाराविरुद्ध निष्ठावंत मावळ्यांची लढाई आहे, आणि जुन्नरची जनता ही गद्दारांना कधी थारा देणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी द्यायला आलो. काँग्रेसचे कार्यकर्ते असोत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपेक्षा दुपटीनं आमचे शिवसैनिक मतदान काढून डॉक्टर अमोल कोल्हेंच्या पाठीमागे ताकद उक्ती करतील, अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीनं उभं राहतील, काँग्रेसचे लोक ताकदीनं उभं राहतील. पण डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपण दिल्लीमध्ये गेल्यानंतर पवार साहेबांच्या आशीर्वादानं जुन्नरच्या शिवसैनिकांचा मात्र विसर पडू देऊ नका, ही विनंती या ठिकाणी करण्यासाठी मी उभा. एक शेर आहे, रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल वो समंदर भी आएगा, प्यासे के पास वो समंदर भी आएगा, थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, विजय तो अपना ही होएगा, विजय तो अपना ही होएगा. आणि म्हणून येत्या 13 तारखेला सोमवार आहे, कपर्दिकेश्वराची भूमी आहे. कपर्दिकेश्वराचा आशीर्वाद घ्यायचा आणि आठवण करायची की आज माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव काय मिळतो आहे, आणि मग मतदान कुणाला करायचं आहे. आज माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचा काय भाव आहे, आणि मग मतदान करायचं आहे. आणि जेव्हा तुमच्या समोर कांद्याचे भाव येतील, सोयाबीनचे भाव येतील, पिचलेला शेतकरी आठवेल, तेव्हा निश्चितपणे तुमचं हाताचं बटन हे तुतारीकडेच वळेल, अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलं की पवार साहेब आज जुन्नरमध्ये येत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे एक लढवय्या मावळा आहे, त्याच्या पाठीमागे सामर्थ्य उभं करावं लागेल, आणि सत्याच्या पाठीमागे सामर्थ्य उभं केलं तर चांगलं काम घडतं. सगळं चांगलं काम करण्यासाठी आपण उभं आहे. आणि म्हणून 13 तारखेला
सुसंस्कृत विचाराची मशाल मनामध्ये जिवंत करायची. सुसंस्कृत विचाराची मशाल मनामध्ये जिवंत ठेवायची. दोन्ही हात जोडायचे आणि तुतारीचं बटन दाबायचं ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.